यापुढे दहशतवादी हल्ला देशाविरुद्ध पुकारलेलं युद्ध समजलं जाईल. भारत सरकारचा मोठा निर्णय, दहशतवादाविरोधात भारताचं मोठं पाऊल. भारताच्या 7 मेच्या एअर स्ट्राईकमधील मृत दहशतवाद्यांची नावं समोर. अब्दुल रफूच्या उपस्थितीत गार्ड ऑफ ऑनर दिलेल्या मुदस्सरचा खात्मा. मसूद अझहरच्या मेहुण्यासह टॉपच्या 5 दहशतवाद्यांचा अंत. विहाड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा जोरदार दणका. सुकूर, सर्गोदा यासह 6 एअरबसेस सह भारतीय सैन्याकडून टार्गेट. पाकिस्तानच्या रहमियार एअरबेसवरती भारताचा क्षेपणास्त्र मारा. एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिराख. नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानी सैन्याची मोठी जमवाजमव. भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. आणि भारताला ताण वाढवायचा नाही, मात्र पाकिस्तानच्या आगळीकेला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा. सिरसा, सूरजगडचे तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा खोटारडेपणाची भारताकडून पोलखोल. एअरबेसचे आजचे फोटो सादर करून पाकिस्तानला उघडं पाडलं. भारताच्या प्रतिहल्ल्यानं पाकिस्तानची नरमाईची भाषा. भारत थांबला तर आम्ही थांबू, पंतप्रधान इशाकदार यांचं वक्तव्य. नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावल्याचा पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याकडे इन्कार. पाकच्या नॅशनल कमांड अथॉरिटीकडे अण्वस्त्रांचा ताबा. युद्धासाठी लष्करात जाण्यात शेकडो तरुण तयार. भारतीय सैन्यानं आवाहन करता चंदीगडमध्ये लांबच लांब रांगा. सैन्याला अपेक्षित असेल ते नक्की पूर्ण करू, तरुणांच्या भावना. भारत आणि पाकिस्तानातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किनारपट्टी भागांमध्ये पोलीस सुरक्षेमध्ये वाढ, तर मुंबईमध्ये फटाके फोडण्यास बंदी.